भेटवं तिला झालंय काय. मित्रांनो त्यांनी आयुष्य असा केला आहे की घरचे त्याचे छोटेसे नॉर्मल काहीतरी मायनर काहीतरी भांडणं झाले असतील, त्यांनी जिनेवर जे गोणे असतात ना त्याच्यात तेवढ्या गोण्या जो किती होता आणि पोरच्यात गोणे होते. कुठं होते? हां हां. मग सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. तर गाईज आज आपला ब्लॉग म्हणला की 44 दिवस. तर गाईज आज मी ब्लॉग केला संध्याकाळी सुरू करण्याचं कारण एवढंच आहे, कारण दिवसभर कामात होतो, पडूचे कामात होतो. त्याच्यामुळे ब्लॉग काढायला एवढंच झालं. तर मग माझ्या पुढीपेक्षा मला ब्लॉग फार इम्पॉर्टंट आहे. काय कसं आहे माहिती आहे का, कुठं बाहेर जावं लागलं तिथे मी ब्लॉग काढू शकत नाही. ही कामं पण दिवसभर लेट पण नव्हती, आत्ता लेट आली तर मोबाईल चार्जिंग लावलं. तर आता मी चाललो कुठं जेवायला. बाहेर गेलो होतो म्हणून ब्लॉग काढणं झालं नाही. तर गाईज आता आपण संध्याकाळी जेवायला शेवची भाजी आणि चपाती. त्याला काय करायचं, शेवची खाण्याची चपाती खा. हा काय म्हणले ओपू? ओपू लोकाला काय करायचं, माझी पण बरोबर आहे बरं का, बात तर सही आहे. लेकिन मला सांगणं काम आहे, तुम्हाला दाखवणं काम आहे. बट जेसी उनकी सोच. माझ्यासाठी पाणी आणलं, धन्यवाद. मिळतात ना, नाही मिळत त्याचं काय करतात, घ्या इकडे मी ते का काय गाई जाऊन फोकस लावून बसून घरचे सगळे बाहेर जेवायला बसायला लागले. पहिले पण बाहेरच बसायचे, पण कधी घास शिकून जायचा, कधी घास शिकून जायचा, कधी आता घासून जायचा. पण आता ॲक्युरेट डायरेक्ट तोंडात चाललाय. म्हणजे बस अभी जिंदगी में क्या ही चाहिए, इतना बहुत हो गया. घरचे असायला विषय संपला. आपला बॉसकडे बसलाय. तर काही चला घेतो जेवण करून. जेवण करायचं ना बप्पूने तर काय बाबा कालान पिलान. ताटात घ्यावा तर रापा चिरावा. तर काहीच जेवण झालं. आज चालवतो आपण आपल्या मित्राला भेटायला. तर भेटायचं म्हटलं त्याला काय झालं माहिती आहे का, बरं झालं प्रश्न पडा मी त्याला भेटवं जायला त्याला झालंय काय. मित्रांनो त्यांनी आयुष्य असा केला आहे की घरचे त्याचे छोटेसे नॉर्मल काहीतरी मायनर काहीतरी भांडणं झाले असतील, त्यांनी जिनेवर जे गोणे असतात ना त्याच्यात तेवढ्या गोण्या जो किती होता आणि पोरच्यात गोणे होते. कुठं होते? हां हां. मग काय जवळपास 20-30 गोण्या होत्या. असं पोरच्या फुले होते, तेवढ्या गोण्या त्यांनी खाली टाकल्या, डायरेक्ट उचलून खाली टाकल्या, डबल उचलून वर नेले. अरे खोड पेटले ते हवाने सगळं तर त्याने ते काय झालं माहिती आहे का, त्याला कंबर दुखायला. तर ते कंबर त्यांनी 2 दिवस लक्ष दिलं नाही. त्याच्यानंतर चालतच आहे ना, म्हणजे वाकून चालला लागला. तर त्याच्यात डॉक्टरने गॅप वगैरे सांगितलं, तर त्याचं झालं ऑपरेशन. आता चाललं त्याला भेटायला. तेव्हा लांबचा नाही आहे इथं. तुम्ही ओम गुली पाहिला असेल बऱ्याच बाऱ्या याच्यामध्ये ब्लॉगमध्ये वैर. आपण चला त्याला भेटायला. काहीच काय आपण ब्लॉग काढू शकलो नाही आपण का. अरे त्याचं ऑपरेशन कुठं झालंय काय, जसं माग काय टेल पण पुशी म्हणजे काय म्हणतात ऑपरेशन झालंय. काय मी ब्लॉग ॲडमिशन झालं काय तुझं काही जोक नाही ना. 30 गोण्या जिनेवरून खाली आणणं आणि डबल वर नेणं काही म्हणजे हाताने कुठं ना गेला का नाही. अगं मग त्याने वर नेल्या का नाही, अगं म्हणजे वर नेले का नाही गोणी उचलून. 50-50 किलोची काही गोणी खालून वर उचली नेली, काही गरजच नाही ना. पण मी काय म्हणतो, आपल्याला जेवढे झेपतं तेवढेच न्यावत ना. 50-50 किलोची गोणी एकटीने उचली, एकटीने खांद्यावरून नेली. काय हाताने कुठं नाही गेला. आणि आता बसलाय तिथं मस्त खाटा बसलाय आणि म्हणतो काही नाही आता 1.5 महिना काय डॉक्टरने हाल लावलं नाही. अरे मग कशाला सुरत आपण काही करायचं नाही ना. तिथं काय त्यांच्या घरच्यासमोर ब्लॉक काढता आलं नाही, काही नाही तर मी आता तुम्हाला तर माहिती आपण कुठं गेलो ब्लॉक काढत असतो. ते मी ट्राय केलं पण काही नाही जमलं. बट नॉट प्रॉब्लेम, आपण कन्व्हिन्स करून घेतो. तर गाईज चला आपली 8 दिवशी पडवीचं झालेली आहे गाईज. आता आहे ना, आता आपल्याला काय काय करायचं माहिती आहे का, मस्त जायचं झोप एडिटिंग करायची, भरपूर व्हिडिओची एडिटिंग राहिली.
ना त्यांनी हे काय लावलं काही नाही. तर गाईज आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग जर आवडला असेल ब्लॉगला लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा. भेटून दिलो मग चला बाय बाय.